नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज दोन। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काटपीट सिरीजचा तिसरा व्हिडिओ घेत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण नवीन सिंप्लिफिकेशनचे 10 प्रश्न करणार। या सिरीजच्या माध्यमातून आपण आपल्या गणिताचा बेस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा, या व्हिडिओतील पहिला प्रश्न काय आहे बघा। पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 54/3 गुणिला 16/2 छेदामध्ये काय आहे 180/5 गुणिला 6/3 हा सोडवायचा आहे। बघा, तुम्ही सोडवू शकता। याला काय करणार बघा, 3चा भाग जाईल 54 मध्ये, तुम्हाला फाळीपाठ असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगितलंय की फाळीपाठ असणे आवश्यक आहे, ठीक आहे। बघा, 3चा भाग 18 त्रिक 54 किती वेळा गेला, 18 वेळा भाग गेला। किती वेळा, 18 वेळा। ओके, कलर पेन चेंज करूया आपण। 18 वेळा, ठीक आहे। 18 वेळा भाग गेलेला आहे याच्यामध्ये, 18 त्रिक 54, ठीक आहे। त्यानंतर बघा, बे 1 बे, बे 8 16, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय झालेलं आहे, जर आपण वरच्या संख्येचा भागाकार केलेला आहे, बॉडमास रूल नुसार आधी आपण भागाकार करतो, बरोबर ना। बघा, इथे किती उरले 18, इथे किती उरले 8, याचा गुणाकार होणार 18 8 144, किती 18 8 144। आणि आता भागाकारातली संख्या जी आहे याचा गुणाकार करू। बघा, भागाकार करू, ठीक आहे। त्यानंतर बघा, 5 1 5, त्यानंतर 5 1 5 आणि किती 5 त्रिक 15 किती उरले बघा, 18 मधून 15 गेले, किती उरले तर 3 उरले आणि 5 छक 30 किती वेळा भाग गेला 36 वेळा। आणि बघा, 3 1 3, 3 दुने 6, ओके। हा गुणाकारामध्ये आहे 36 दुने 72, खाली किती येणार तर 72 येणार, ठीक आहे। वरच्या संख्येसोबत भागाकार गुणाकार केलेला आहे आणि खालच्या संख्येसोबत गुणाकारने भागाकार केलेला आहे। आता बघा, ह्या पूर्ण संख्यांची कॅल्क्युलेशन केल्यावर काय आला तर 144/72 आलेला आहे। मग 72 1 72, 72 दुने 144, या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2 उत्तर आहे। किती आहे 2, ठीक आहे। तुम्हाला फाळीपाठ असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। फाळी जर पाठ असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप लवकर येईल आणि सोपं जाईल, ठीक आहे। चला तर नंतरचा प्रश्न बघूया। हा, ओके। बघा, नंतरचा प्रश्न काय आहे बघा, 11,960 भागीला प्रश्नार्थ चिन्ह बरोबर 65 गुणिला 23, ठीक आहे। आता हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला। हा प्रश्न सोडवायचा आहे, काय करणार बघा, हा जो प्रश्नार्थ चिन्ह आहे हा भागाकारामध्ये आहे, तर हा भागाकारातला चिन्ह आहे हा इकडे जाईल बघा। त्यानंतर बघा, प्रश्न सोडवायचा आपल्याला, काय करू 11,960, ठीक आहे। हे जे दोन्ही आहेत ना, याचा गुणाकार नाही करायचा आपल्याला, त्याला सरळ इकडे आणू। जर इकडे आणला तुम्हाला तर 65 गुणिला 23 बरोबर काही नाही क्वेश्चन मार्कचं उत्तर। बघा, 5चा भाग देऊ शकतो आपण, कारण इथं एकक स्थानी किती आहेत 5 आहेत आणि 0 आहे। जर एकक स्थानी तुम्हाला कसोट्या माहित असतील तर कसोट्या माहित असल्यावर तुम्हाला कोणत्या संख्येमध्ये कोणत्या संख्येचा आपण भाग देऊ शकतो हे लवकर समजेल, ठीक आहे। बघा, इथे एकक स्थानी 5 आहे, इथे 0 म्हणजे 5चा भाग देऊ शकतो। बघा, 13 पंचे 65, 5चा भाग किती वेळा गेला 13 वेळा गेलेला आहे। त्यानंतर इथं 5चा भाग देऊ का, 5 दुने 10 किती उरला 1, 19 झाले, बरोबर ना। 19 झाले, 5 त्रिक 15 किती उरले तर 4 उरले, 46 झाले, 5 9 45 किती उरले बघा विद्यार्थी मित्रांनो 45 किती उरला 1 उरला 10, 5 दुने 10, ठीक आहे। तर 11,960 मध्ये 2392 वेळा 5चा भाग गेलेला आहे, ठीक आहे। पुन्हा भाग देऊ बघा, ही काटपीट तुम्हाला लवकर समजली पाहिजे। बघा, 13चा भाग देऊ, 13 1 13, इथं 13 1 13 किती उरले तर 23 मधून 13 गेले, 10 उरले, किती झाले तर 109 झाले। किती झाले 109, बरोबर। 13 8 104 किती 13 8 104, बघा 109 मधून किती गेले तर 104 गेले, 109 मधून 104 गेले, किती उरतील तर 5 उरतील। मग 1352 किती 1352, बघा वर किती उरले तर 184, किती उरले 184 आणि खाली किती उरले विद्यार्थी मित्रांनो तर 23, बरोबर ना। वर किती उरले तर 184, खाली किती उरले तर
23 उरल्या. आता 23चा जर तुम्हाला फाळा येत असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला म्हटलेलं आहे 30 पर्यंत कमीत कमी फाळे पाठ असणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुमची कॅल्क्युलेशन खूप सोपी होईल आणि तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. 23चा जर फाळा म्हटलं तुम्ही तर 23 8 किती होतात तर 184 होतात. 23 8 184. या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर ऑप्शन नंबर 4 8. ठीक आहे. 23 इच्छा इथंच तुम्हाला काटपीट करता आली पाहिजे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. 23 8 184. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे बघा काय आहे प्रश्न. 45 भागीला भाग 12 45 बाय 12 भागीला 15 बाय 16 मायनस 75 बाय 12 गुणीला 24 बाय 15. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी संख्या अपूर्णांकामध्ये लिहिलेली असेल आणि भागाकार असेल तर आपण भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो आणि गुणाकारामध्ये कन्वर्ट करत असताना खालची संख्या कुठे जाणार वर, वरची संख्या कुठे जाणार खाली. मग बघा 16 वर जातील आणि 15 कुठे येणार खाली येणार. समजलं तुम्हाला. जर अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार करायचा असेल तर बघा भागाकार करायचा असेल तर हा भागाकाराचे चिन्ह याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो आणि गुणाकारामध्ये कन्वर्ट करत असताना या चिन्हाच्या समोरील जे अंक असतात ती संख्यांची जागाची अदलाबदल होईल, म्हणजे 16 वर जाणार आणि 15 खाली येणार. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी करा. 75 आणि किती आहे 12 गुणीला 24 भागीला 15. बघा गुणाकार असेल तर त्याला बदलवण्याची गरज नाही. ठीक आहे. बघा काटपीट करूया. 15 1 15 15 3 45. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं किती आहे 12 3 1 3 3 12 4 1 4 4 16. ह्या पूर्णच्या पूर्ण संख्यांचा गुणाकार किती आलेला आहे 4 आलेला आहे. इथं वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी लिहूया. त्यानंतर बघा 15 1 15 15 5 75 12 1 12 12 दुने 24 5 दुने 10. ठीक आहे. चला आता 4 मायनस किती आहे तर 10 आहे. तर याची जर तुम्ही मायनस केला तर मायनसचा 6 उत्तर येईल तुमचा ऑप्शन नंबर 3 -6. ठीक आहे. -6 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न काय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा एकदम आपण बेसिक साधे सोपे प्रश्नापासून आपण सुरुवात केलेली आहे. जसे आपले जास्तीत जास्त व्हिडिओ होत जातील तशी आपण प्रश्नांची लेवल वाढवत जाऊ. सध्या तर आपण लेवल कमी ठेवलेली आहे. एकदम बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर करण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. सिरीजच्या माध्यमातून टोटल सिरीजच्या माध्यमातून तुमची कॅल्क्युलेशन कशी स्ट्रॉंग होईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सोबत जुळून राहा. पुन्हा तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा. चला बघा काय प्रश्न आहे. -15 बघा -15 + 24 भागीला ब्रॅकेट मध्ये 15 - 13. बघा बॉडमास रूल आहे. आपण कोणतीही कॅल्क्युलेशन बॉडमास रूल नुसार करतो. म्हणजे बघा नेहमी तुम्हाला प्रश्न सोडवत असताना बॉडमास रूल म्हणजे आधी ब्रॅकेटच सोडवावा लागेल. या प्रश्नामध्ये ब्रॅकेट आहे म्हणजे आपण आधी ब्रॅकेट सोडवणार. त्यानंतर ऑफ सोडवायचा आहे, ऑफ सोडवणार. ऑफ साठी आपण गुणाकार लिहितो. त्यानंतर डिव्हिजन सोडवायचं आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन सोडवायचं आहे, त्यानंतर ऍडिशन सोडवायचं आहे, त्यानंतर सबट्रॅक्शन सोडवायचं आहे. या रूल नुसार तुम्हाला कोणतीही कॅल्क्युलेशन करणे गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बघा काय करणार आधी आपण विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न इकडे लिहून घेतो मी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सोयीस्कर होईल. बघा -15 + 24 -15 + 24 भागीला ब्रॅकेट मध्ये किती आहे तर 15 - 13. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या रूल नुसार आधी आपण काय सोडणार तर कंस सोडणार. कंस जरी सोडले तुम्ही तर बघा 15 - 13 म्हणजे किती आले 2. मग बघा -15 + 24 भागीला किती होणार 2 असं याचा आला. त्यानंतर बघा डिव्हिजन ऑफ आहे, याच्यामध्ये ऑफ नाहीये. मग आपण काय सोडणार डिव्हिजन सोडवा. बरोबर. डिव्हिजन जर सोडलं तर बघा 2 1 2 12 दुने 24. ठीक आहे. -15 + किती
12 -15 + 12 म्हणजे किती येणार उत्तर? तर -3 -3 तर मायनस प्लस काय होतो? मायनस होतो. मायनस प्लस मायनस. ठीक आहे बघा या प्रश्नाचं उत्तर किती आलंय? -3. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा त्यानंतरचा प्रश्न आहे हा काय आहे? 13 - 12 13 - 12 बघा 13 - 12 भागीला 4 गुणीला 2 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे बघा सोडू. आधी आपण काय सोडवणार? आताच सांगितलं तुम्हाला. आधी काय सोडवणार? तर आधी ब्रॅकेट, त्यानंतर ऑफ सोडणार, त्यानंतर डिव्हिजन सोडणार. याच्या म्हणजे ब्रॅकेट पण नाही आणि ऑफ पण नाही. तर मग आपण काय सोडणार आहोत? डिव्हिजन. बघा 4 × 1 = 4 4 × 3 = 12 मग 13 - 4 × 3 = 12 3 गुणीला 2 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा त्यानंतर ऑफ नंतर डिव्हिजन, डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन सोडवा, गुणाकार सोडवा. 13 - 3 × 6 बरोबर क्वेश्चन मार्क. प्रश्नाचं उत्तर किती आला? तर 7. ठीक आहे. किती आलेलं आहे? 7. ऑप्शन नंबर किती आहे? तर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम साधे आणि सोपे आपण प्रश्न करणार. ठीक आहे. खूप लेवल आपण प्रश्न जसे म्हणजे आपले व्हिडिओ जेवढे जास्त होत जातील त्या व्हिडिओच्या नुसार आपण प्रश्नाची लेवल वाढवणार. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे 45 गुणीला बघा लिहून घेऊ आपण त्याला. ठीक आहे. 45 गुणीला किती आहे? तर 5 भागीला किती करणार? 15 गुणीला काय आहे? 3/5 गुणीला 3/5 गुणीला 7/3 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. लिहून घेतला आपण. बघा या प्रश्नाला तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. म्हणजे जे भागाकारातली संख्या आहे त्याला भागाकारामध्ये तुम्ही आणू शकता. आता सोडू बघा. जर सोडवायचं झालं बघा 5 इथले 5 आणि इथले 5 कॅन्सल झाले. खालचे आणि वरचे 3 कॅन्सल केले. बघा 15 × 1 = 15 15 × 3 = 45. आता मग विद्यार्थी मित्रांनो खाली काय उरलेलं आहे का? नाही. वर काय उरलेलं आहे? तर 3 आणि 7 म्हणजे 7 × 3 = 21 7 × 3 = 21 ह्या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा उत्तर आहे 21. हा त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे? हा प्रश्न आहे बघा 16. ठीक आहे बघा 16 - 8 16 - 8 + 4 भागीला 2 गुणीला 3 बरोबर प्रश्नाचं चिन्ह. ठीक आहे बघा आधी आपण भागाकार सोडवणार आहोत. 2 × 1 = 2 × 2 = 4 म्हणजे 16 - 8 प्लस इथे किती उरले? 2 गुणीला 3 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. ठीक आहे बघा 16 - 8 आणि प्लस किती होणार? तर 2 × 3 = 6. ठीक आहे 2 × 3 = 6. 16 तून 8 गेले किती? 8 8 आणि 6 किती होणार? तर 14 या प्रश्नाचं उत्तर आहे 14. किती? 14 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ओके चला त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे? हा 9/10 भागीला ब्रॅकेट मध्ये इथं ब्रॅकेट आलेला आहे बघा 9/10. ठीक आहे ब्रॅकेट मध्ये 4/5 प्लस 1/10. ठीक आहे याला सोडवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आधी आपण काय सोडवणार? ब्रॅकेट सोडवणार. आणि ब्रॅकेट सोडवायचं आपल्याला काय सोडवायचं आहे? ब्रॅकेट. जर ब्रॅकेट सोडवायचं आहे ठीक आहे ब्रॅकेट सोडवायचं आहे आणि ब्रॅकेट सोडवताना आता काय करणार बघा याच्यामध्ये 9/10 ब्रॅकेट सोडवताना ही अपूर्णांक संख्या आहे आणि अपूर्णांक संख्येमध्ये बघा आधी आपण बेस सारखा आहे का? नाहीये. बेस सारखा नसेल तर आपण वरच्या संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. मग ब्रॅकेट सोडवताना काय करणार बघा विद्यार्थी मित्रांनो 9/10 भागीला ठीक आहे 10चा गुणाकार करा तिरपा गुणाकार 10 10 40. ठीक आहे हा ब्रॅकेट मध्ये 10 40 5 1
5 प्लस 5. ठीक आहे. बघा याचा गुणाकार यासोबत केलेला आहे, तिरपा गुणाकार केलेला आहे. 10 चौक 40, 5 10 5 1 5, दोघांची बेरीज करू आणि 5 10 हे 50, 5 10 हे 50. ठीक आहे. असा हा ब्रॅकेट सोडणार आपण. बघा त्यानंतर ब्रॅकेट जर सोडवले तर 45 भागीला 9 भागीला 10. ठीक आहे. 45 बाय किती होणार 50. आणि तुम्हाला आत्ताच या दोन प्रश्नाच्या आधी सांगितलं आहे की जर एखाद्या अपूर्णांक संख्येचा भागाकार जर सोडवायचा असेल तर त्याला आपण गुणाकारामध्ये कन्व्हर्ट करतो. मग याला गुणाकारामध्ये कन्व्हर्ट करणार तर 9/10 लिहून घेऊ. 9/10 लिहून घेऊ. भागाकारला गुणाकार करा. भागाकारला गुणाकार जरी केला तर वरची संख्या खालची संख्या कुठे जाणार, वर जाणार. आणि वरची संख्या कुठे येणार तर खाली येणार. बरोबर ना. खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली आली. बघा 0 0 कॅन्सल. त्यानंतर बघा 9 1 9, 9 5 45, 5 1 5. उत्तर किती आला विद्यार्थी मित्रांनो 1 आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 1. ठीक आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक लहान गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 1 आलेला आहे. 1 आलेला आहे. ठीक आहे. ओके. बघा -18 प्लस 6 भागीला 3. -18 प्लस 6 भागीला 3 आणि प्लस 5. ठीक आहे. हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चिन्हाचे नियम माहित असणे आवश्यक आहे. बघा चिन्हाचे नियम, जर चिन्हाचे नियम तुम्हाला माहित असतील तर कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं झालं. चिन्हाचे नियम बघा, बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तुम्हाला, बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकी करायची आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चिन्हाचे नियम माहित असणे आवश्यक आहे. ठीक आहे. बघा चिन्हाचे नियम काय असणार आहेत, 4 नियम आहेत. एक, पहिली संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या प्लस असेल, जर दोन्ही संख्या प्लस असतील तर यांची क्रिया काय होते तर प्लस होते. काय होते प्लस होते. बघा बेरीज आणि वजाबाकीचे तुम्हाला नियम सांगत आहोत. पहिली संख्या प्लस असेल, दुसरी संख्या प्लस असेल तर यांची क्रिया प्लस होणार, म्हणजे दोन्ही संख्या जुळणार आणि येणाऱ्या उत्तराचं चिन्ह काय असेल तर तो पण प्लस असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा एक संख्या पहिलीवाली मायनस असेल, दुसरी वाली मायनस असेल तर यांची जे आहे क्रिया होणार प्लस, पण येणारा जो उत्तर असेल त्याचं चिन्ह काय असेल मायनस असेल. ठीक आहे. बघा त्यानंतर जर पहिली संख्या मायनस आहे आणि दुसरी संख्या प्लस आहे, पहिली संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस आहे तर यांची क्रिया होणार मायनस. काय होणार मायनस होणार, वजाबाकी होणार. आणि येणारा जो चिन्ह असेल हा ना प्लस ना मायनस, तर जी मोठी संख्या असेल मोठ्या संख्येचा चिन्ह. म्हणजे जर मायनस वाली संख्या मोठी असेल तर उत्तर जो येणार आहे तो मायनस मध्ये असणार. प्लस वाली संख्या मोठी असेल तर उत्तर कशामध्ये येणार प्लस मध्ये येणार. त्यानंतर बघा पहिली संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या मायनस असेल तर यांची क्रिया काय होणार तर मायनस होणार. आणि येणारा जो उत्तर आहे, उत्तराचा चिन्ह आहे तो मोठ्या संख्येचा चिन्ह असेल. ठीक आहे. असे हे 4 नियम आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ठीक आहे. 4 नियम माहित असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर माहित नसेल तर हे चार नियम तुमच्याकडे लिहून घ्या, नोट करून घ्या. ठीक आहे. मी पुन्हा गुणाकाराचे नियम आहेत, त्यानंतर भागाकाराचे नियम आहेत, चिन्हाचे नियम हे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. चला तर आता हा प्रश्न सोडवू आपण. बघा आधी आपण काय सोडणार, आधी सोडणार आपण डिव्हिजन. ठीक आहे. बघा 3 1 3, 3 2 6. मग बघा काय उरले -18 प्लसचे 2 प्लस 5. ठीक आहे. आता चिन्हाचे नियम लिहून घेतलेले आहे. पहिली संख्या प्लस दुसरी संख्या मायनस असेल तर काय होत, दुसरी संख्या पहिली संख्या मायनस दुसरी संख्या प्लस असेल तर काय होतो तर मायनस होतो, वजाबाकी होतो. बरोबर. मग 18 मधून 2 गेले किती उरले -चे 16 आणि प्लस 5. ठीक आहे. त्यानंतर मायनस प्लस मायनस होणार, 16 मधून 5 गेले 11 म्हणजे -चे 11. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे,
10 गुणिला ब्रॅकेटमध्ये 5 गुणिला 42 भागीला 5 ओके, भागीला 5 प्लस 6 ठीक आहे आणि मायनस 10 ठीक आहे. हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. आधी आपण ब्रॅकेट सोडणार. काय सोडणार? ब्रॅकेट. ठीक आहे, ब्रॅकेट सोडवली. बघा आपण काय करणार तर 5 गुणिला 42 करणार आहोत आणि भागीला 5 करणार आहोत. म्हणजे काय होणार बघा, आधी गुणिला केल्यानंतर भागीला केला तर उत्तर याच्यात समान येईल. म्हणजे त्यापेक्षा 5 आपण कॅन्सल करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे ह्या तिन्ही संख्येचा गुणाकाराने भागाकाराचं उत्तर येईल तर 42 येईल. मग 10 गुणिला 42 प्लस 6 मायनस 10 बरोबर असं. ठीक आहे, बघा 10 गुणिला 42 म्हणजे किती? 420. 420 प्लस 6 आणि मायनस 10 बरोबर असं. ठीक आहे, बघा हे प्लसचे किती आहेत? प्लसचे किती आहेत? 6 आणि हे किती आहेत? मायनसचे 10. मग याच्यातून बघा 420 प्लस मायनस काय होणार? मायनस आणि मायनसचे 4 याच्यामधून मायनस करा. क्वेश्चन मार्क किती आले? तर 416. हे त्याला उत्तर 416 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या काटपीट सिरीजचा तिसरा व्हिडिओ आणि याचे 10चे 10 प्रश्न एकदम बेसिक प्रश्न आणि साधे सोपे प्रश्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ह्या प्रश्नांचा नक्कीच बेसिक स्ट्रॉंग करण्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तिसरा व्हिडिओ मध्ये आपण 10 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा 10 प्रश्न घेऊ. असेच जोपर्यंत तुमचा बेस स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत खूप सारे आपण या काटपीट सिरीज मध्ये व्हिडिओ घेणार आहोत आणि खूप साऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.